नमस्कार, मी साक्षी रावण. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोकणात पावसाने घेतली विश्रांती, पूर परिस्थिती नियंत्रणात. आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळे येथील वाहतूक व्यवस्थेत बदल. शाहू महाराजांनी दिली विशाळगडाला भेट. हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच फोडला टाहू. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाजप मुंबईकडून नमो एक्सप्रेसची योजना. विठू माऊलीच्या भेटीला जाणाऱ्या डोंबिवलीतील भाविकांचा खोपोलीजवळ अपघात, 5 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता मोबाईलवरून देखील भरता येणार. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी. पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात, जितेंद्र आव्हाड यांनी केली पाहणी. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांवर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर. डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले कौतुक. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीतून विठू माऊलीच्या दर्शनाला निघालेल्या खासगी बसचा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली नजीक रात्री 1च्या दरम्यान अपघात झाला आहे. 15 जुलैच्या सायंकाळी डोंबिवलीहून पंढरपूरला 6 खासगी बसमधून भाविक निघाले होते. मात्र त्यातील एका बसचा खोपोलीजवळ अपघात झाला असून यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर प्रतिबंधित असलेल्या ट्रॅक्टर आणि बसच्या या अपघातात बस 30 ते 40 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 54 प्रवासी होते. त्यापैकी 3घांचा तर ट्रॅक्टरमधील 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर इतर जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पारसिक मुंब्रा येथील रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार आहे. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चौपाटीचे उद्घाटन करतील, तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 15 जुलै रोजी आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली. त्यावेळी 2009 साली पाहिलेले चौपाटीचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. लोकांना माहिती आहे काम कोणी केलंय, उद्घाटन त्यांनी करावं ना, त्यांचा तो अधिकार आहे, ते मुख्यमंत्री आहेत. मी पहिल्याचा युथ काँग्रेसचा कार्यकर्ता असतो ना, तेव्हा उद्घाटन करून मोकळा झालो असतो. मी सुद्धा माजी मंत्री आहे. आता थोडा प्रोटोकॉल राखतो, मी सभ्यता बाळगतो. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील कचोरे टेकडीवरील भूस्खलनामुळे मोठा दगड घराच्या भिंतीवर घरगळत येऊन आदळल्याने भिंतीला तडा गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणालाही या घटनेत दुखापत झाली नसून घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे पथक या ठिकाणी दाखल झाले. परंतु या घटनेने कल्याण डोंबिवली परिसरातील टेकडीवरील घरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचोरे टेकडी परिसरात सुमारे 500हून अधिक घरे आहेत. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे टेकडी परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे संबंधित परिसरातील दरड संभाव्य ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवून अपघाताची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे तसेच टेकडी परिसरात अनधिकृत बांधकामाला आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. दगड खाली आलेला आहे. झाडाचं मुळांमुळे माती खाली आली आणि त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे. तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटिसी दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय. किती नोटीस दिले, किती घर आहे तिथे? 140 लोकांना नेतिवली, कचोरी आणि वालधुनी अशा 3 ठिकाणावर 140 दिल्यात आपण नोटीस. इथले लोक का खाली करत आहेत? 60-70 कुटुंबी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 60-70 नाही, या ठिकाणी 20-25 कुटुंब असतील. त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय. तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 2968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर यापुढे एआयच्या मदतीने तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. राज्याचे कारागृह व सुधार सेवा विभागाचे वरिष्ठ पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला. तळोजा कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी आणि कैदी असल्यामुळे कारागृहातील बंदींच्या सुरक्षेसोबत पोलीस कर्मचारी आणि बंदी यांच्यातील वाद न्यायालयात अनेकदा मांडले जातात.
त्यामुळे CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने नेमके काय घडले हे जाणून घेण्यास आता मदत होणार आहे. तसेच कारागृह सुधार सेवेत जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा सरकारचा मानस असल्याने ही योजना अंमलात आणल्याचे गुप्ता यांनी सांगितले. डोंबिवलीतील एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याने त्या माऊलीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. योगेश ठोंबरे असे या मुलाचे नाव असून तो डोंबिवली जवळील खोणी गावात राहतो. वडिलांच्या निधनानंतर त्याची आई नीरा ठोंबरे यांनी एकट्याने घर संसार सांभाळत भाजी विक्रीचा व्यवसाय सांभाळला. त्यामुळे बेताची परिस्थिती असून सुद्धा मुलाने केलेले कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत आहे. योगेशच्या या घवघवीत यशाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी योगेश व त्याच्या आईचे कौतुक केले आहे. करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट, म्हणजे आपल्या स्वप्नापलीकडची होती, पण तेही सुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट केली. पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की CA झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे. कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती. प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला देत होती लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली, न लिहिता न वाचता ही सुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे. म्हणजे मी असं स्वप्नात पण नव्हतं बघला की माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकारण घरल. मी एक साधी सामान्य बाई आहे, माझ्याजवळ काहीच नाही, मी गरीब आहे. अभिनंदन करायला येताना तर मला आनंद होतं की आज माझा पोरगा CA झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात, नाही तर मला कोणी विचारलं असतं. बस संभलला आणि सगळ्यांचा जिच्छा तिथं केला. मुलीचं लग्न केला या भाजीच्या धंद्यावर, मुलाचं लग्न केला मी. आज एवढं पोऱ्याला CA बनवला. अजून 4 नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो मी. रोहा तालुक्याला मुसळधार पावसाने पार झोडपून काढले असून डोंगर भागात होत असलेली अतिवृष्टी आणि विकासकांनी रस्त्यालगतचे डोंगर पोखरून केलेल्या सपाटीकरणामुळे रोहा तांबडी मार्गे मुरुड येथील मुख्य रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुरुड तालुका पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून मुरुडला जाण्यासाठी रोहा तांबडी मार्ग हा जवळचा आणि सोयीचा रस्ता आहे. तसेच पावसाळ्यात हिरवळ आणि धुक्यामुळे तांबडी परिसराच्या सौंदर्यात भर पडते. त्यामुळे अनेक धनदांडग्यांनी येथे जमिनी खरेदी करून करोडो रुपयांची गुंतवणूक करत केलेल्या सपाटीकरणाच्या फटक्यामुळे तांबडी रस्ता डेंजर झोनमध्ये आला आहे. आता पाहूया निसर्ग सौंदर्याची विशेष बातमी. आठवडाभरात सतत धुवाधार पडलेल्या पावसाने राज्यात काही ठिकाणी थोडी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे खोपोली शहरातील लवेज गावातून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाने हिरवळ संपादन करून धुक्यांची चादर अंगावर ओढली आहे. हे दृश्य नेत्रसुखद असून यामुळे परिसरात शांततापूर्ण समृद्ध वातावरण पसरले आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.